वा मोठी साईज भरलेली आहे. ही जड आहे ना. वा बघा त्या साईज आहे. पहिला दाखव. वा केवढा आहे बघा. कसं आहेत मित्रांनो, मजेत ना असेल मित्र. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की कोकण काय मुंबईत सगळीकडे जोरदार आणि मुसळधार पाऊस पडतोय आणि आता थोडी उसंत घेतलेली पावसाने. थोडा वेळ थांबलेला आहे पाऊस आणि पुराचं पाणी थोडं ओसरत चाललेलं आहे. तर आज आपण जाणार आहोत सचिन साळकर बरोबर खेकडे पकडायला. आणि या पावसाळ्यातले पहिलेच आपण खेकडे पकडणार आहोत. किती मिळतील काय मिळतील ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. पाणी लयच भरला रे. म्हणजे आज पण नशिबाचा खेळ करायचा काय सालाबाद प्रमाणे. नशिबाचा खेळ. आज भरपूर पाणी भरलंय. आपल्याबरोबर सचिन साळकर आहेत, सृष्टीज व्लॉग. आणि गोव्यावरून आलेले जे मोऱ्या होत्या ते आज मार्केटमध्ये मिळाल्यात. किती पगोले घेतलं आपल्याकडे? अधिक 35-36 पगोले आहेत. 35-36 पगोले घेतलेत. बापरे. आणि सगळे पगोलेच आहेत ना? आज कुठले ट्रॅप नाही घेतले. तर दरवेळेला आपल्याला ना असं कॅनल दिसायचं, म्हणजे ते चॅनल दिसतं जाताना. पण आज काय दिसणार नाही, कारण का आज पाणीच भरलं एवढं आहे की कुठली वाटच तुम्हाला दिसणार नाही. काय बोलतो? ते जाळी आहेत ना, जाळी वरती ठेवली आहेत ना, हा तिथपर्यंत होतं काम. म्हणजे इथे जवळजवळ कंबरभर असेल अधिक. येत ना कमर आपल्या वरती, या झाडाच्या तिथपर्यंत होतं ते. बापरे. दिसतंय ना वरची, हा तिथपर्यंत. बापरे. ही खोप आहे ना, ही हा पूर त्याच्यावरून गेलं. आईला याच्यावरून पाणी गेलेलं. काल म्हणजे विचार करा की पाऊस किती पडला असेल. कालच. ओके. काल तरी पाऊस कमी होता. 2 दिवस होता तिथे पाणी. हा आज कमी झालं. चला. आज मित्रांनो आम्हाला हवं तिथून आम्ही जाऊ शकतो, कारण सगळीकडे पाणी पाणीच पाणी. आणि पुन्हा आम्ही लक्षाच की गेम करणार आहोत. एका वर्षी असंच झालेलं ना, गेल्या वर्षी पावसाचं. पण तेव्हा ह्याच्यापेक्षा जास्त पाणी होतं. अच्छा. तेव्हा पण असंच होतं की आम्ही लक आजमावण्यासाठी गेलो, भेटलेले आपल्याला. पण भेटलेले. आज बघूया काय मिळते. जर आपण रेग्युलर आलो असतो तर असं आपल्याला जावं लागलं असं पूर्ण फिरून. आता आपण तिथे येणार असतो. आता आपण मधून शॉर्टकटने जातोय. आपल्याला अर्धा तास लागणार होता ना, तिथे आपण 5 मिनिटात आलो. 5 मिनिटात आलो. येस. सगळीकडे पाणी भरलंय. पूर आलाय. पूर अजून भरणार. भरती आहे ना. ही पहिली सुरुवात झाली. वर फ्लोट लावलेला आहे जेणेकरून आपल्याला कळेल की आपली पगोली कुठे टाकली. आता जरा इथे पाणी जास्त आहे. पाणी खोल आहे. पाणी भरलं आहे ना. हा.
नाही आता मिळाली तर विकणार ना. खाणार Amazon. शेवटचे किती राहिले? खूप आहे, 15-16 आहेत अजून. या 15 आहेत. हो मग काय बोलतो? बस काठी. ओके. तर असा खेळ करत यावं लागतं कारण सगळीकडे जंगल आहे मॅनग्रोव्हचं आणि आज पाणी भरल्यामुळे आम्ही जरा वर आहोत त्यामुळे सगळं आज खूपच वर आहोत त्यामुळे सगळ्या काठ्यांच्या म्हणजे सगळ्या फांद्यांच्या खाली वाकून जावं लागतंय. मासे उडी मारतात रे. आता किती रवले? 3. एक राहिली आपली झाली. चला शेवटची. हा शेवटची नवीनातली. चला आता वेट अँड वॉच. जाऊया आपण. कुठे? इथे सुरुवात केली ना तिथून येऊया. तिथून येऊया. ओके. मग याच रोडने पुन्हा जायचंय? दुसऱ्या रोडने जायचंय. चलो. तिथे आता पोचायला आपल्याला किती वेळ लागेल? आपण तिथे दुसऱ्या रोडने. तर विदाउट बॅलन्स अशी ही बोट असते ज्याच्यावर आता आपण उभे आहोत 2 जण. चला आता पहिल्या पगोलीकडे आलो का रे? इथे आलो ना. थोडा थांबूया इकडेच. मग घेऊ. तोपर्यंत बसतो जरा. गजाली करून संपले. आता पगोली उचलूया. सुरुवात बघा काय होते. पहिली पगोली. खालून खात होती. अरे 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 अरे. आहे आहे आहे. चला बोनी झाली. अपेक्षा करून न जायचं. जे मिळतील ते आपल्या. ओके. सगळ्या सेम साईज. सेम साईज. सगळ्या एकच साईजचे मिळतात ना. एका वेळेला जन्माला आल्या तर एका वेळेलाच मरणार आहेत वाटतं. त्याच वेळेला मरणार.
काय नाही, झाडीत जाईल बघा. तोच वलवतोय, हो तोच चालवतोय आणि तोच उचलतोय. त्याच्यामुळे मागे काठ्या असल्या तर डायरेक्ट बोट आतमध्ये. ग्रीन आहे, अरे ग्रीन क्रॅब छोटी आहे पण व्यवस्थित आहे रे, मोठी होणारी. 100 ग्रॅमची आहे. वेगळी ठेव तुला ग्रीन क्रॅबला. पहिला दाखव. वा केवढा आहे बघ. सोडूया ना. सोड सोड सोड. कासवाला जीवनदान देऊन टाक. चला आता पाणी गोड आहे म्हणून कासव येत आहेत काय? पावसाच्या दिवसात अशीच येणार कासव. अरे वा. आईसा फटाफट खातात ना. खातात म्हणजे बांधून कंटाळा येतो, एवढे पटापट खातात. आता बांधून टाकले ना ताबडतोब खातात. कोंबड्याचं तर बांधायलाच नको. कासव फटाफट खातो. ते पटापट तुटतं ना. हा हे तरी तेवढं कडक असतं. कासवाचा हा पण हे पण नुकसान आहे. हो तसं परवडत नाही आयसा खाल्ली तर. किती भेटतात? आता ही कितीला आयसा घेतली? मला वाटतं 300-400 रुपये अधिक असणार. 300-400 रुपयाची आता त्यांना. अच्छा एकदम, कारण हा विक्री करतो ना, किलोने विकतो, त्याच्यामुळे त्याला सगळं विकत घ्यावं लागतं. 2. वा 2. ही सेम साईज आहे दाखव. सेम साईज. चल घे. फेल नाही होत आपण, जे आपण लक आपण कधी जात नाही फेल, माहिती ना. येस. दोघे जण असलो तर कधीच नाही. वा मोठी साईज भरलेली आहे. ही धड आहे. ही जड आहे ना. वा बघा या साईज आहे चबराट. मस्त. पगोली पण तशी जडच होती ती. जडच आहे. काय नाही. ग्रीन आहे का? वेगळी का टाकली? छोटे वेगळे. ते छोटे वेगळे करतोस. ते बांधणार नाही. क्या साइज है. वाह 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 बढ़िया. झाडीत जाणार. गेलो झाडीत गेलो. मागे झाडीत जाणार होतो आता. टाकून ती छोटी टाकून नाही का नाही. हे वाव जोडी आहे. जोडी कुर्ला आणि कुर्ली जोडी. बेलपाडकर बोलतो कुर्ला आणि कुर्ली. त्याचे झाले वाटतं 2 लाख. हो झाले वाटतं बेलपाडकरचे. ते टाकत असतो ना काय नाही. अरे बाप माणूस आहे तो. बोलतो पण भारी. बेलपाडकर तुझे फॅन भरपूर आहे तिकडे. बाबा बाबा.
बाबा 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 हे बघ. बाबा बाबा दोन 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 हो. बाबा बाबा. बाबा बाबा माझं बघ. कुर्ला आणि कुर्ली कुर्लानी कुर्ली. अपना लग पहन के चलो. आम्ही अंडरवेअरच अशी घालतो. अमूल माचो. नाचो कसली साईज भेटले बाप्पा माझ्या. चल बघ. सचिन बोललेला आज पाणी आहे, पण सचिन हेही देखील बोललेला की आपलं लक नेहमी चांगलं असतं. बिकॉज आम्ही नेहमी पॉझिटिव्ह असतो. आम्ही कधीच निगेटिव्ह काय बोलत. आम्हाला भेटणारच. चलो मजा येते. आज पाऊस जरा उसंत घेतलाय पावसाने. घाईत जाणार. वा झालं झालं. एक नंबर. झाडीत जाणार. अरे झाडीत गेलो. पण बघितलं पाहिजे आणि ते पण बघितलं पाहिजे. ऍक्च्युली आहे ना सचिन, लोकांना काय वाटतं माहितीये का की एकदा जाऊन व्हिडिओ तयार होतो. तुला सांगू ना की तू मला जेव्हा फोन केलास 3 वाजता, नाही त्याच्या अगोदर केलेला 2:30 वाजता. 2:30 वाजता. हा, तेव्हा मी 2:15 वाजता एक असा व्हिडिओ बनवायला गेलेलो फिशिंगचा, जिथे एकही मासा नाही मिळाला. पण मी जवळजवळ 2 किलोमीटर चाललोय. 2 किलोमीटर चालून मी घराकडे पाय ठेवणार तेवढा तुझा फोन आला. मी 3 चपात्या, 1 अंड ऑमलेट आणि भात थोडासा फटाफट खाऊन लगेच तुझ्याकडे निघालो. फोन केला. येस, छोटी आहे, सोडून दे. मित्रांनो, पावसामध्ये साप सरपटणारे प्राणी असतात. मधमाशाची पोळी पण असतात ना. अजगर वगैरे पण असतात. आहे वा. झाडावर असतात आणि या झाडांच्या फांद्यांनाच घासून आम्ही जातो. त्यामुळे थोडी भीती वाटते अशा ठिकाणी. जीवात म्हणजे घोरपड देखील असते. पण ते काय असे अटॅक करत नाहीत, पण भीती तर वाटतेच ना शेवटी. म्हणजे काय, हे छोटे छोटे आहेत ना कुर्ले. हा, हडगे खायला येतात ते. झाडावर चढणाऱ्या छोट्या खेकड्या बघ, इथे आहे बघा हडगा. हा, त्यांना खायला ते जीवात येतात. जीवात म्हणजे घोरपड येते. चांगली साईज भरलेली आहे. चांगली आहे. साधारण धड वाटते. शेवटचे 5 एक आहेत ना. 6 असणार. वा, एक नंबरचं. एवढी बेकार मच्छर चावते ना. हाता बितावर व्हिडिओ शूट करत असताना बसते. नाही अरे वा. पण शेवटच्या 6 मधले फक्त एखादाच मिळाले. अजून एक आहे ना, लास्ट वाली. हे बघ पायावर बघ मच्छर.
हो माझं रक्तच काढलं. अरे 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 शेवटची आहे ना. हो पहिल्यात काय नव्हतं, शेवटच्यात बघूया काय शेवटच्यात विना रिंग्याची गुरली. आहे खडक आहे. वा. तर पहिला राऊंड आपला झालाय जवळजवळ 35-36 पगोल्या टाकल्यानंतर आपल्याला 20 एक मिळाल्या ना रे. नाही 16-17 असतील. 16-17 मिळाल्या. चांगली साईज आहेत. चांगली साईज मिळाली आहे. आता आपण राऊंड 2 ला जाणार आहोत, पण त्या अगोदर या बांधून घेऊया आणि मग राऊंड 2 ला जाऊया. तोपर्यंत आराम करूया. बघा मागे झाड बघा, डोक्याला आपटेल. आधी वाकून घेतो. डबा आतमध्ये टाकला पाहिजे, खाणार बांधतोयस काय डबा आतमध्ये. हक्का घेतला ना की सुळकत नाही त्यावरून. समजलं ना, बांधायला व्यवस्थित भेटतो. फास्टेला चावली तशी चावायची. आणि तू कसला पडला जोवायचा. मागून घेऊन बघा कशी बांधली त्याने व्यवस्थित. तर ही सुटणार नाही. सूत पण कडक आहे ना. इधर ही ठेवून दे. घे. दोन राहुली ना. साईज बरी आहे ना. थोडा आहे ऍक्च्युली ही बरोबर साईज आहे. हा एवढी. जर तुला काळी खडपी खायची असेल, म्हणजे काळा खेकडा खायचा असेल, एवढं ठीक आहे. तर ही साईज बरोबर आहे. मोठा झाला की मग ते हे तांबट. हे नाही लागत. या साईज मध्ये तुला परफेक्ट मीठ मिळते. तिचं ग्रीन असेल तर ठीक आहे, ग्रीन मोठी चालते. म्हणून ग्रीन एक्सपोर्टला जाते ना, त्याचं कारण हे आहे कारण ग्रीनची साईज मोठी होती. हे पण मस्त टेस्टला पण चांगलं. टेस्टला पण चांगलं. त्याच्यापेक्षा हे आपले चांगले आहे. आता ही धड आहे एकदम कडक आहे. आता हा राऊंड आहे 2. सेकंड राऊंडला बघूया. पहिला बघूया काय मिळते. ही पहिली आहे. वा मोठी साईज मस्त आहे. हो चांगली साईज आहे. सुरुवात चांगली झाली. इकडे अजिबात पाऊस नाही आणि इथे पाऊस बघा काय धरलाय. वारा लागला तर उडणार. तो वारा लागला तर उडणार. आपल्याला पण उडवणार. हे बघ मधमाशीचं पोळ. हा वर माव आहे. हे बघा इथे इथे माझ्या बोटाच्या टोकावर. मग अशीच आपला विषय झाला ना. आहे ठीकठाक आहे. ठीक आहे. खाण्याच्या लायक हेच खायला बरं. मला तर हेच आवडतं.
एकटा असलं ना की हे मरण मोठं आहे. थांबवायची परत इकडे जाते काय झाडीत जाते काय ते पण बघा. साईज बघ एक डेक्याची आहे. मस्त आहे साईज मस्त आहे. डबा दे. आहे वा. हे पहिला 4 याच्यात 4 मिळाले. जसं तू सांगितलं की आता सुट्टी लागली आहे तर चान्सेस आहेत. मगासपेक्षा चान्सेस आता जास्त आहेत. बरोबर ना? हा आता सुट्टी आता ते परत वरती चढलेत ना ते उतरायला येणार. उतरायला खाली येते. पाचात पाच. ही पण हिरवी कुर्ली आहे छोटी. हिरवी आहे. कुर्ल्याचंच पोर आहे. 1200 रुपये रेट. आहे छोटी आहे एवढी आहे. आहे चांगली. लोट लागला. वाटलेलं जाळ जाणार. एक जाळ काढला. चळीत गेली इकडे. यायचा कधी म्हणता. खाण्याला आहेत पण त्याच साईडच्या मिळत आहेत ना. अजून किती आहेत आपल्या? 15 काय उचलायचे बाकी ते 15 आणि हे 20-25 आहे. जाणारच होते आणि थोडं एकच डेंग्या. एकच दे. एक डेंग्या चांगली आहे. मस्त साईज. मी घेतलं असं असं काही केलं नाही. असे वाटतं खाणे योग्य आहे. कासव मगाच्या ह्याच्यात होतं का? त्याच्यात नाही त्याच्यात. बघा लागेल. कुठली पण मोठी ग्रीन सारखी दिसते ना. पुढे घे. चांगली आहे ना. एक नंबर. धरू नको त्याला. छोटी आहे एकदम छोटी नाही. एकदम छोटी तर आपण सोडूनच देतो. खाण्यायोग्य हे खाण्यायोग्य आहे. हे असेच खायला मस्त. आता इथून ही 15 बाकी होते ना. ही आता 14 बाकी आहे. 14 मगाशी एवढीच भेटली आपल्याला बिना डेक्याची. एवढी बिना डेक्याच्या रेट मिळतो का रे? आहे
खायलाच मग हे करतो. अच्छा, ज्याला डेके नाही ते तू खायला वापरतो. आणि जर कोणाला तुझ्याकडनं कुर्ले घ्यायचे असेल तर साधारण काय साईजच्या घ्यायच्या? 150 ग्रॅमच्या वर? 150 ग्रॅमच्या वरती म्हणजे त्याच्या खालचे आम्ही मिक्स देतो. अच्छा, सगळ्यांनाच खाणाऱ्याला परवडत नाही ना ते मोठे घेऊन. बरोबर. असे कमी येतात, 2 नाही तर 3 4. बरोबर. 250 ग्रॅमची असेल तर फक्त 4च येते. 4च येतात. म्हणजे हे सगळ्यांना परवडत नाही म्हणून आम्ही ते मिक्स देतो. अच्छा. तर काय जण म्हणतात आम्हाला मोठेच पाहिजे, मग ते 2 नाही तर 3च येतात. पण जर खायची असेल तर चांगले 200 ग्रॅमचेच घ्यायचे. 150 ते 200 ग्रॅम. 150 ते 200 ग्रॅम चांगले. त्याच्या खालची रसा करायला पाहिजे ना, तर त्याच्या खालची आपण जे आता छोटे पकडले नाही 100 ग्रॅम वाले ते 1 नंबर रसा होतो त्याचा. पावसाने सुरुवात केली आहे. थोडा आहे. रिमझिम रिमझिम 2 दिवस असा होतलाय पाऊस. जबरदस्त. काल परवा पाणी बघितलं पाहिजे होतं इथे, खतरनाक पाणी भरलेलं. हाय 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 हाय. 150 ग्रॅमची साईज होती. परफेक्ट साईज, खाण्यायोग्य. हो. प्रॅक्टिस करत नाही. आहे चांगली साईज आहे. शबाश. जाते वेळी बरोबर भेटली पाहिजे उचलायला. हो, चांगली साईज आहे. खाली वाघ. ओके. मी आधी घाबरलो, म्हणलं काय कळत नाही तू काय बोलतोस. मच्छरचा एरिया आला. वर काढून दे. चला आता रिटर्न उचलायची तयारी. तर जाऊया, नाही तर मच्छर आहे. पण एवढ्याच पट्ट्यात आहे ती. एवढंच पट आहे, तिकडे नाही आहे. होती गेली. आहे आहे कुठली आहे. कुर्ली बरोबर मच्छर पण आहे. घमेला धूर करायचा मच्छरसाठी. वा, गुड साईज, गुड साईज, चांगली साईज आहे. आपला वाइंडअपचा कारभार चालू आहे. त्या जाता जाता किती मिळत आहेत. शेवटचा आहे. आपण आतमधल्या गेलो नाही त्याच्यासाठी, मच्छरसाठी. चांगली आहे. आता आपल्याला चान्सेस कमी आहेत ना, कारण काय मगाशी आपण उठवत गेलेलो थांबलत नाही ना आता मच्छरमुळे. तरी पण बघू आपल्याला किती मिळतील. जाईपर्यंत काळोख पडणार. हो. वा, चांगली. आणि चांगली साईज आहे.
ठीक आहे जाऊया. अगदीच काय छोटी. चला आता आजची शेवटची पगोली उचलूया, गाठोड बांधूया आणि किनारा गाठूया. खाऊन गेली दोन पहिल्या सुरुवात बरी तर आता किनाऱ्याला गेल्यावर आपल्याला कळेल की आपल्याला किती मिळाले ते. बांधूया पहिला आधी एकदम होतोय आणि किनारा गाठूया. चला आधी किनारा गाड्या मध्येच बस सर. तर आलो आपण किनाऱ्याला आणि याच्यात किती दाखव. एक मिनिट. हे काढशील वरचं बॉक्स काढत असं. इकडे आहेत ना आणि बांधलेल्या पिशवीतले दाखव. बांधलेल्या पिशवीत आहेत. टोटल किती किलो होतील. ते 3-4 किलो 4 किलो झाले पाहिजे. हो ना. ओके. तर मित्रांनो आज पावसाळ्यात पहिल्यांदा आपण खेकडे पकडायला आलो आणि चांगली क्वांटिटी मिळालेली आहे. कारण तो व्यवसाय करतो खेकड्याचा म्हणून चांगली क्वांटिटी मिळणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण का हे खेकडे पकडण्यासाठी जे चारा लागतो म्हणजे जे आम्ही मांस लावलेलं ना ते पण विकत घेतलेलं आहे त्यांनी. त्याचीच किंमत जवळजवळ 200-300 रुपये. तर त्या मनाने खेकडे मिळणं महत्त्वाचं आहे. आणि सचिनचं स्वतःचं यूट्यूब चॅनल देखील आहे, त्याचं नाव आहे सृष्टीज ब्लॉग. मी अगोदर देखील सांगितलेलं आहे. तर त्याचं देखील चॅनल सबस्क्राईब करा. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्व अगोदर तुम्हाला मिळतील. अशा छान छान व्हिडिओ तुमच्याकडे नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय. देव बरे करो.